विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. FYPSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर सेकंड लिनियर अल्जेब्रा. आजच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचा पुढील भाग सुरुवात करतो आहोत. आजच्या भागातील एक्झाम्पल नंबर 1 असं आहे बघा. लेट u वेक्टर इज 1 2 3, v vector is 4 5 6. Find u vector dot v vector. Solution बघा. We have u vector 1 2 3, v vector 4 5 6. So u vector dot v vector is given by this is u vector, this is v vector. डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा हे आम्हाला माहिती आहे. this element into this 1 4 चा 4, this element into this 5 2 चा 10 मध्ये प्लस साइन द्यायचं आणि फायनली this element into this element that is 18 मध्ये प्लस साइन द्यायचं. so this addition is 32. so u vector dot v vector is 32. So therefore u dot v is equal to 32. Example number 2 बघा. Compute distance between two vectors. U vector which is given 1 1 minus 1 and v vector which is given -1 1 0. याचं सोल्युशन बघा. वी हॅव गिवन आम्हाला दोन वेक्टर्स दिले. यू वेक्टर 1 1 -1 अँड वी वेक्टर -1 1 0. तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही यू वेक्टर मायनस व्ही वेक्टर काढायचा. हा यू वेक्टर मायनस हा व्ही वेक्टर. ओके. आता यामधील डिफरन्स कसा घेतात. 1 मायनस मायनस प्लस 1 हे बघूया इथं. पुढं 1 मायनस 1 या इथं आणि -1 मायनस 0 हे या इथं. 1 + 1 2, 1 - 1 0, -1 -0 that is -1. In this way u vector minus v vector म्हणजे या दोन वेक्टर मध्ये डिफरन्स किती आला 2 0 -1. Now distance between u vector and v vector is given by distance between u vector and v vector, that means norm of u vector minus v vector. So that is 2 square plus 0 square plus -1 square. ही addition square ची under root. So that means root मध्ये 2 चा स्क्वेअर 4, 0 चा स्क्वेअर तर 0 आहे त्यामुळे तो घेतला नाही आणि -1 चा स्क्वेअर +1. कारण निगेटिव्ह जरी संख्या असली तर त्याचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. सो 4 + 1 दॅट इज 5. सो इन दिस वे डिस्टन्स बिटवीन यू वेक्टर अँड व्ही वेक्टर इज √5. एक्झाम्पल 3. लेट x इज इक्वल टू x1 x2. कॉम्प्यूट qx for the matrix A, where matrix A is 3 -2 -2 7. Now solution. We have given x x1 x2 and matrix A 3 -2 -2 7. Also याचा जर ट्रान्सपोज आपण घेतला म्हणजे x चा ट्रान्सपोज
एक्स ट्रान्सपोज कसं लिहिशील? ही रो इथं तर ही रो कॉलमला, म्हणजे हा असा मॅट्रिक्स लिहायचा. सो क्यू एक्स इज गिवन बाय एक्स ट्रान्सपोज into A into X. This will give you QX. So X transpose is X1, X2. This matrix, A matrix is 3, -2, -2, 7 and X matrix is X1, X2. हे X transpose, हा A, हा X. ओके, आता सर्वप्रथम आपण हा प्रॉडक्ट घेणार आहोत. तोपर्यंत याला तसंच ठेवा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम असा प्रॉडक्ट घेतात, म्हणजे 3x1 -2x2 हा झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा प्रॉडक्ट. मग आता सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणून लिहिताना तुम्ही सेकंड रो बदलल्या, -2x1 +7x2. नेक्स्ट आम्हाला काय करायचं? हा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. सेम वे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम अशा पद्धतीने, म्हणजे या एलिमेंटने याला मल्टिप्लाय करा, या एलिमेंटने याला मल्टिप्लाय करा. ओके, मग 3x1 स्क्वेअर -2x1 x2. आता ह्याला मल्टिप्लाय करू बरं का, याने -2x1 x2 +7x2 स्क्वेअर. अशा रीतीनं ही ॲडिशन आम्ही लिहिणार 3x1 स्क्वेअर, हे -2x1 x2 -2x1 x2 विल बिकम -4x1 x2 आणि फायनली 7x2 स्क्वेअर. In this way, QX is equal to 3x1 square -4x1 x2 +7x2 square. Example number 4 बघा. Show that S is equal to U1 vector, U2 vector, U3 vector each orthogonal but not orthonormal set. U1 vector is 1 0 0, U2 vector is 0 1 0, U3 vector is 0 0 2. सोल्युशन बघा. हा S जो आहे तो U1 U2 U3 वेक्टरचा आहे. U1 आहे 1 0 0, U2 आहे 0 1 0, U3 आहे 0 0 2. ओके, आता आम्हाला ऑर्थो नॉर्मल दाखवण्यासाठी ह्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आहे क्रमाक्रमाने. सो पहिल्यांदा आपण U1 डॉट U2 घेऊया. ओके, U1 डॉट U2 कसं येणार? याने याला मल्टिप्लाय करायचं, U1 U2. सो 1 × 0 प्लस 0 × 1 प्लस 0 × 0. दॅट मीन 0 0 0 प्रॉडक्ट येणार आणि ही ॲडिशन येणार 0. सो U1 वेक्टर डॉट U2 वेक्टर आला 0. सिमिलरली आपण U1 वेक्टर डॉट U3 वेक्टर हा प्रॉडक्ट घेऊ, म्हणजे हा आणि हा. 1 × 0 0 × 0 आणि 0 × 2. सो 0 0 0च प्रॉडक्ट येईल. सो ॲडिशन 0. फायनली U2 वेक्टर डॉट U3 वेक्टर घ्या, म्हणजे हा U2 हा U3. 0 × 0 प्लस 1 × 0 प्लस 0 × 2. सो 0 0 0च प्रॉडक्ट येणार आहे. सो ॲडिशन होईल 0. ह्याचा अर्थ असा झाला U1 डॉट U2 वेक्टर, U1 डॉट U3 वेक्टर आणि U2 डॉट U3 वेक्टर हे सगळे प्रॉडक्ट 0 आलेले आहेत. म्हणून आपण U1 वेक्टर U2 वेक्टर U3 वेक्टर ऑर्थोगोनल वेक्टर्स आहे असं म्हणू शकतो आणि याला आपण स्टेटमेंट नंबर 1 बनवूया. ओके, नाव आम्हाला प्रत्येकाचा नॉर्म काढायचा आहे. नॉर्म ऑफ U1 वेक्टर कसा काढतात नॉर्म तुला माहिती? अंडर रूट त्या
U1च्या प्रत्येक एलिमेंट्सचा स्क्वेअर करायचा आणि त्यांची ॲडिशन करायची. सो 1चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर, दॅट मीन्स 1चा स्क्वेअर 1 आणि रूट 1 म्हणजेच 1. सो U1 वेक्टरचा नॉर्म आला 1. त्यानंतर U2 वेक्टरचा नॉर्म काढायचा. अंडर रूट U2 वेक्टरच्या प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअरची ॲडिशन, 0चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर, अगेन 1चा स्क्वेअर 1 आणि रूट ऑफ 1 इज 1. सो U2 वेक्टरचा नॉर्म आला 1. फायनली आम्हाला U3 वेक्टरचा नॉर्म काढायचा आहे. सो U3 वेक्टरचा नॉर्म म्हणजे अंडर रूट त्याच्या एलिमेंटच्या स्क्वेअरची ॲडिशन, 0चा स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर, 0 0 ठीक आहे, प्लस 2चा स्क्वेअर होतो 4 आणि 4चं रूट होतो 2. पण ह्याचा नॉर्म काही 1 आलेला नाही, 2 आला. सो 2 इज नॉट इक्वल टू 1. मग यावरून आम्हाला एक गोष्ट सिद्ध होते, दॅट इज U1 वेक्टर, U2 वेक्टर अँड U3 वेक्टर आर नॉट ऑर्थोनॉर्मल. ज्या अर्थी ह्याचे नॉर्म प्रत्येकाचा 1 आलेला नाहीये. U3चा नॉर्म 2 येतोय, 1 नाहीये. देअरफॉर U1 वेक्टर, U2 वेक्टर, U3 वेक्टर आर नॉट ऑर्थोनॉर्मल. हे झालं सेकंड. सो फर्स्ट आणि सेकंड वरून आपण असं म्हणू शकतो, थस फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी कॅन से एस हा जो सेट आहे U1 वेक्टर, U2 वेक्टर, U3 वेक्टरचा इज ऑर्थोगोनल सेट बट नॉट ऑर्थोनॉर्मल सेट. कारण फर्स्ट सांगतो ऑर्थोगोनल आहे, पण सेकंड स्टेटमेंट सांगतो ऑर्थोनॉर्मल नाही, म्हणून आपण तसं लिहिलं. हा एस जो सेट आहे U1, U2, U3चा इज ऑर्थोगोनल सेट बट नॉट ऑर्थोनॉर्मल सेट. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.